तर नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सगळे आले का 2025 मध्ये, की कोणी अटकलं 2024 मध्ये, की 2024 मध्ये मला तो भेटला होता, 2024 मध्ये मला ती भेटली होती. असे बरेच काही चेंज आपल्या लाईफमध्ये आले असणार किंवा नसे ना आले, पण एक चेंज मात्र नक्की आहे जो तुमच्या जीवनात होणार, तो म्हणजे काल निर्णयाचा चेंज. डिसेंबर महिना तर खूप भारी असते. डिसेंबर महिना तर प्रॉमिस महिना म्हणूनच घोषित करून द्यायला पाहिजे, कारण की ह्या महिन्यात नवीन वर्ष येणारं असते आणि असे प्रॉमिस करायला भेटतात की आमचं ह्या नव्या वर्षाला कमबॅक होऊन जाणार, आमच्या लाईफमध्ये हे बदलून जाणार, आमच्या लाईफमध्ये ते बदलून जाणार. आणि सगळ्यात मोठा प्रॉमिस म्हणजे मी उद्यापासून सकाळी लवकर उठणार आणि जिमला जा. तर मी पण काही अलग नाही आहे. मी पण स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी न्यू इयरच्या दिवशी 1 तारखेला मी पण सकाळी उठून सनराईज बघणार. झोपलो, थोडं लेटच झोपलो, 31च्या दिवशी सेलिब्रेशन वगैरे करून आणि उठलो. सूर्य वगैरे दिसला, घरचे बघत होते माझ्याकडे. उठला बघ, सगळ्यात बाहेर बघत होतो की हा सूर्य मला असं डुबताना असं काहीतरी दिसत होतं. घरचे सगळे माझ्या इकडे बघत होते. मी म्हटलं काय झालं घरच्यांना, तर ते मग म्हणत होते तू तर सनराईज बघायला उठत होता, तर हा तर सनसेट आहे. पण मित्रांनो, तुम्ही असं होऊन देऊ नका. तुम्ही तुमच्या प्रॉमिसवर ठाम राहायचा. त्यानंतर मी स्वतःला म्हटलं की जाऊ दे, आज नाही उद्यापासून करू. पण मला सनराईजच्या जागी सनसेटच जास्त बघायला मिळत होते. असं करता करता उद्या परवा करतो 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 असं करता करता मित्राचे स्टेटस बघणं, मित्राच्या लग्नाचे स्टेटस बघणं, हॅपी बर्थडेचे स्टेटस बघणं, असं करता करता डबल डिसेंबर आलं आणि डबल हॅपी न्यू इयर. आणि त्याच टॉपिकवर आता मी बोलत आहे. मी तर हे आहे, पण माझे मित्र तर माझ्यापेक्षा हार्ड आहे. त्यांना माहीत असते की काही होणार नाही आहे आपलं नवीन वर्षामध्ये, तरी डिसेंबरला अरे जाऊ दे ना, पाहून घेऊन ना, हे नवीन वर्ष होणार आहे, हे आपलंच होणार आहे. अरे तुले काय माहीत, अरे मले विचारणं, मले मावर विश्वास नाही. पण ते म्हणते अरे तू या पाय ना, ह्या 2025 मध्ये तर तू तर खतरनाकच करून टाकणार आहे, तू तर तहलकाच मसून देणार. कायच माहीत 31 डिसेंबरले कुठून कॉन्फिडन्स येतं इतकं त्यांचं त्याला माहीत. मागील गेलेल्या वर्षापैकी हे वर्ष तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं, सगळ्यात बेस्ट जावं अशी मी कामना करतो तुमच्यासाठी. सगळ्याचे सगळे ड्रीम पूर्ण हो. माझ्या मित्राला लग्न करता मुलगी भेटो. ज्यांचे पण ह्या वर्षी गोव्या जायचे स्वप्न आहे, त्यांचे स्वप्न ह्या वर्षी पूर्ण हो. अँड विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर 2025. मीट यू सून.